आले आले राजा, आले रे. काय रे राजा? काय ग आनंदी, किती वेळ? एवढी घाई झालीये का मला भेटायची? गुडघ्याला बाशिंग बांधून उतावळा झालेला माझा नवरा. घाई नाही, लेट झालाय तुला. मी तर इथे केव्हापासून उभा आहे. एक कबूतर तर स्टॅच्यू समजून माझ्या कांद्यावर डबा टाकून गेला. सॉरी नरेश सोन्या, हात जोडून सॉरी म्हणून. हे कान पकडू सॉरी. तुला माहितीये का, काल रात्री इतकी गंमत झाली ना. हे बघ आनंदी, तुझ्या ना आधीच लय गमती जमती पेंडिंग आहे. सांगणार, सगळं सांगणार. आपल्या ट्रॅफिक कटरवर बसून सांग. चल. हो. बसली का? नाही. बसली का? हो. ऐक ना, सगळ्या गमती जमती सांगण्याआधी 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला ना जाता जाता मेडिकल मध्ये जायचं. काल रात्रभर झोपच नाही झाली माझी. का? सांगेन नंतर. आता ते पण गमतीतच का? आणि आज खूप काम आहे रे मला दिवसभर. मला ना माझ्या बहुतेक लो ब्लड प्रेशर आणि ऍसिडिटीच्या गोळ्या घ्यायला लागणार आहेत बघ. काय सारखं गोल्या गोल्या गोल्या. आनंदी, आपलं लग्न होऊ दे, मग तुझ्या गोल्यांना ना गोल्याच मारतो मी. आणि ऐक, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे किती उशीर झाला ना, सिग्नल नाही तोडायचा हा राजा. लाल म्हणजे थांबायचं, हिरवा म्हणजे हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. किती वेळा सांगायचं? भाई तू गजनी आहे का? तुला लक्षात राहत नाही का? आपल्या डोळ्याचा कलर डिस्प्ले गेलाय. त्यासाठी आपण एका ब्रशवर रबर बँड लावून ठेवला होता. पण रबर बँड लावलेला आपला आहे का रबर बँड नाही लावलेला आपला ते विसरलो ना. रबर बँड काढून ठेवलाय तिकडे फ्रीजवर हवा असेल तर. मला रबर बँड नकोय, मला ब्रश हवाय. ब्रश जा आत्ताच्या आत्ता आणू दे. आणि उद्यापासून बोटाने दात घासायचे, कळलं का? ठीक आहे भाई, आता काय आपलेच दात आणि आपलेच बोट. मला माहितीये, मला माहितीये, जोक केला मी. आपलेच दात आणि आपलेच पोट असं असतं, माहितीये आपल्याला. भाई बोलू का आता? हा बापा, हा झाली का तयारी रक्तदान शिबिराची? हा, पेनड्राईव्ह सगळे आले? हा नाही, पेनड्राईव्ह सगळ्यांना भेटलेच पाहिजे भाई. भाई आता भाषण पाठ करू का नको? ठेव ना फोन. हा, वरच्याच्या काठीला आवाज आहे, वरच्याच्या काठीला. भाई फुल रिस्पेक्ट, भाई फुल रिस्पेक्ट. अरे भाई बघ भाई, इतके दिवस तू रूम शेअर करतोय आपल्या बरोबर, साधा एक ब्रश नाही शेअर करू शकत. आणि हा लेटेस्ट आलेला पोरगा सगळ्यांसाठी चहा बनवला त्यांनी. चहा नाही रे, कॉफी आहे, कॉफी. भाई तू बोलला तर जहर सुद्धा पिन. ते का देईन मी तुला? कुठे कॉफी? हे का? तुला पण हवी होती का? अरे आधी सांगायचं ना, मी सवयीप्रमाणे एकट्यासाठीच केली. काय झालं? काय या घरातला काही रूल आहे का? नवीन आलेल्या माणसाने सगळ्यांसाठी चहा कॉफी करायची वगैरे तसं सांगणं मी केली असती ना. ऑफकोर्स. आणि तेवढंच नाही, नाश्ता पण बनवायचा सगळ्यांचा. हा, आणि विचारायचं व्हेज की नॉनव्हेज, हा मिरची कमी की जास्त. आणि भाई पहिलं भाडं भरेपर्यंत भांडी घासायची पण जिम्मेदारी तुझी. अरे काय डिस्टर्ब करतात. पाणी न पिणं ना, ही आपल्या शहरी जीवनातली एक महत्वाची समस्या झाली. परीचे बाबा कुठे? परीचे बाबा ना जेवणाच्या इथे आहेत. थँक्यू. काकू काकू काकू, तुम्ही आनंदी आहात का? अगं आमचे हे पडलेत कुठेतरी आणि आता दिसत नाही. मला सांग, अशा वेळी मी आनंदी असेन का? अच्छा, म्हणजे काका पडलेत? हो म्हणे. म्हणजे काका आनंदी आहेत का? आनंदी मुक्ता, कुठे तू? कशी आहे? आनंदी, बरं वाटतं ना? मी बोलले गौरव आपण. अरे तुम्ही इथे कसे? तुम्हाला कसं कळलं हे? जाऊ दे, ती मोठी स्टोरी आहे, नंतर सांगते. तू चल आधी इकडनं. एक मिनिट, मला त्या परीच्या बाबांशी बोलायचंय. हा, कुठे गेले?
विठ्ठला, अरे त्याच्या बाबांशी बोलायला पाहिजे मला. त्यांची मुलगी पळून चालली आहे लग्नातून. जाऊ दे ना तिला पळून. आधी आपण इथून पळूया. चल ऍम्ब्युलन्स मध्ये बसून निवांत बोलू. ऍम्ब्युलन्स? हो, थँक्स टू पप्या राणे, त्याच्यामुळे आपण धर्म संकटात पडणार आहोत. पडणार पडणार माणूस पडणार, धडपडणार. पण अशा वेळी त्याला आधाराचा हात देऊन उभं करायच्या ऐवजी समाज हसतो, खिदळतो. या ठिकाणी अरे आपण वोट दिलेला माणूस पडला तरी सुद्धा समाज हसतो. पळा, पळाल तर. थांबा 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 थांबा. पप्या कुठे? अरे हा बाबा गॉनकेसेर आहे, मी घेऊन येतो हा, त्याला. जा, 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 पटकन. बाबा बसा बसा, चला. बाबा ए बाबा, आत बस. या ठिकाणी आनंदी पडले. या ठिकाणी कुणीतरी काका सुद्धा पडले. या ठिकाणी पण हा उपस्थित जनसमुदाय लग्नाच्या आनंदात हसत उभा आहे, गुलाबजाम खातोय. बाई आपल्याला पटलं नाही. मी त्यांना एकच सांगतो, वर्षाच्या काठीला आवाज आहे. वा 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 पप्या शेठ, चला पटकन इकडनं काटा, नाहीतर हे त्याच वरच्या काठीने आपल्या कानाखाली आवाज काढतील. या ठिकाणी चला. का काढतील आवाज? का काढतील आवाज? अरे या ठिकाणी आनंदी पडले. अरे आनंदी बाहेर पडली. बाहेर का पडेल आनंदी? आत पडले. बाहेर मेकअप करायला ते काय धूपच्या हेअर कटिंग सलून आहे का? वा 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 पप्या शेठ. पप्या शेठ, हे बघा, आनंदी बाहेर पडलीये म्हणजे ती या घरातून बाहेर पडलीये आणि ती गौरव आणि मुक्ता बरोबर ऍम्ब्युलन्स मध्ये जाऊन बसली. आणि आनंदीला काहीच झालेलं नाहीये. पण जर यांना कळलं ना की आनंदीला काहीच झालेलं नाहीये, हा, तर ते त्याच काठीने आपल्याला इतकं बडवतील की त्या ऍम्ब्युलन्सने आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल. त्यामुळे पश्चिम को मुंडी घुमा, कटले वटले शाणा बन. क्या? हाँ. पप्या शेठचा विजय असो. पप्या शेठ, तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. साथ कोई नहीं है, आगे बढ़ो पप्या शेठ. जनता जनार्दन. तर लोक हो, या ठिकाणी मी माझं भाषण संपवतो. या ठिकाणी जे का रंगले गुंगले, त्यासी म्हणे जो दंगले, तोची साधू ओळखावा. या ठिकाणी जय हिंद. पळा पळा, पळाल पळाल तर वाचाल. जय महाराष्ट्र. अरे चल ना, ए, चल. अरे साहिल, चल. हा, चल चल. काका बरे आहात ना? अगं मी बरा आहे ग, पण इकडे सगळा गोंधळ झालाय. काय परी लग्नातून गायब झालीये. एक काम करा बाळूशेठ, हे 2 प्लेट भजी आणि 1 वडापाव कॅन्सल करून टाक. आता किती होती? 350 ओनली. पिझ्झाचे किती आहेत? 270 ओनली.